श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते. त्यानुसार पौष महिन्याची अमावास्या तिथी 9 फेब्रुवारी रोजी आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील या अमावास्येला मौनी अमावास्या म्हणतात. मौनी अमावास्येला ज्योतिषशास्त्रात खूपच महत्त्व दिलं आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला आणि त्याचबरोबर दानाला सुद्धा खूपच महत्त्व आहे. असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक फळ मिळते. या दिवशी मौन व्रत देखील पाळले जाते. पंचांगानुसार मौनी अमावास्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:28 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार जे आहे 9 फेब्रुवारीला मौनी अमावास्या साजरी केली जाईल. मौनी अमावास्येच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. असं केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं. तसेच पितरांच्या शांतीसाठी देखील ही अमावास्या महत्त्वाची असून या दिवशी पूजा अर्चनासोबतच पितरांना तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो. यासह मौनी अमावास्याला भगवान शिव आणि श्री हरिविष्णूंची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. तसेच या दिवशी दानासह मौन पाळण्याला देखील खूपच महत्त्व आहे. कारण या दिवशी चंद्र दर्शन होत नाही. चंद्राचा संबंध हा मानसिक स्थितीशी असतो. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते व मन मजबूत होते. आणि आज आहे मौनी अमावास्या आणि आजच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब बदलून आपला भाग्योदय होणार आहे. नोकरी, व्यापार, धन, संतान सर्व इच्छा पूर्ण होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही पिंपळाच्या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण स्वरूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, तर श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यावर वास करतात. याशिवाय त्यांच्या पानामध्ये श्रीहरींचा वास असतो. त्याचबरोबर सर्व देवी देवता देखील पानांमध्ये वास करतात. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो. आणि त्याच वेळी या झाडाला फळं देखील उगवत नाही. त्याचमुळे इतर झाडाप्रमाणे पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगतं. पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप देखील म्हटले आहे. आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. किंवा आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय, आपण आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. तर ह्याच्याकरता सुद्धा अनेक कारणं असतात. जसं की आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल, किंवा आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, किंवा आपल्याला नजर लागलेली असेल, किंवा आपले ग्रह चांगले नसतील, जसं राहू, केतू, शनी ह्या ग्रहांचे आपल्याला जर त्रास असतील, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कारणामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला यश हे मिळत नाही. कारण जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल, तर आपण खूप मेहनत केली, खूप कष्ट केले, तरी आपल्या कष्टाला आपली नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, कलह होतात, आजारपण येतं, पैसा उरतच नाही. आला पैसा की तो काही ना काही कारणास्तव खर्च होऊन जातो. त्याचबरोबर संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात, किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये
अडचणी येतात. अभ्यास करतायत मुलं पण त्यांना लक्षात राहत नाही की आपली लहान मुलं जी असतात ती वारंवार चिडचिड करतात, कटकटी करतात. त्याचबरोबर जे आहे आपल्या घरामध्ये भांडणंही होतच असतात. आपण कोणत्याही कार्यामध्ये मेहनत केली तरी आपल्याला त्या कार्यामध्ये यश हे मिळत नाही. आणि म्हणूनच जे आहे अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, कारण संध्याकाळी माता लक्ष्मीचा वास हा पिंपळाच्या झाडामध्ये होत असतो आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा. तुम्ही 4 वाजल्यापासून हा उपाय संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तर ह्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याचा लोटा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी आपल्याला भरून हे घ्यायचं आहे. त्या लोट्यामध्ये आपल्याला अगदी 1 चमचाभर जे आहे गाईचं कच्चं दूध टाकायचं. कच्चं दूध म्हणजे जे गरम केलेलं नाही. दुकानात आपण जसं विकत आणतो तसंच आपल्याला ते कच्चं दूध जे आहे 1 चमचाभर त्या लोट्यामध्ये टाकायचं. त्याचबरोबर त्या लोट्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि चिमूटभर आपल्याला अक्षता टाकायच्यात. अक्षता अखंड असल्या पाहिजेत ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर अगदी थोडासा छोटासा आपल्याला गुळाचा खडा देखील ह्या कलशामध्ये टाकायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक चौमुखी दिवा देखील लागणार आहे. कणकेचाच बनवून घ्या. कणकेचा दिवा सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो आणि पिंपळाची पूजा करताना जर आपण कणकेचा दिवा तयार केला तर त्याचा प्रभाव जो आहे कित्येक पटीने जास्त हा वाढत असतो. आपल्याला काय करायचं आहे, कणिक घट्ट मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे त्याची एक वाटीसारखी म्हणजे एक दिवासारखं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4 लांब वाती टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं. आवर्जून तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल टाका. काही कारणास्तव जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर काय करा, जे पण तेल तुम्ही पूजेला वापरतो ते टाका आणि त्याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला तीळ हे टाकायचे आहेत. तर ह्या 2 वस्तू घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे संध्याकाळी. आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सगळ्यात पहिला जे आहे तिथे जो चौमुखी दिवा आपण तयार करून घेतलेला आहे तो आपल्याला तिथे प्रज्वलित करायचं. पण दिवा ठेवायच्या अगोदर दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे. तांदूळ ठेवू शकतात किंवा फुलांच्या पाकळ्या असतील तर फुलांच्या पाकळ्या ठेवा, त्याच्यावरती हा दिवा ठेवा आणि हा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करून घ्यायचा. आणि त्यानंतर जे आहे जे आपण 1 तांब्यामध्ये जे पाणी घेऊन गेलेले ते आपल्याला गोलाकार म्हणजे आपल्याला प्रदक्षिणा मारताना जे आहे ते पिंपळाच्या झाडाला संपूर्ण पाणी हे अर्पण करायचं आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा मारायच्यात. 11 प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून जे आहे पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे, कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात श्री हरी विष्णूंबरोबर सर्व देवी देवतांचा वास असतो. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वास देखील संध्याकाळी पिंपळाच्या झाडामध्ये असतो. त्याचबरोबर आपल्या पितरांचा वास देखील पिंपळाच्या झाडामध्ये असतो आणि म्हणूनच जे आहे आजच्या दिवसाला पिंपळाच्या झाडाची ही सेवा किंवा ही पूजा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर आपल्या पितरांचं देखील आपल्याला स्मरण करायचं आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांकरता त्यांची क्षमायाचना करायची आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की त्यांच्या कृपेचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहायला पाहिजे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा आपल्या घरामध्ये आगमनाकरता आपल्याला आव्हान करायचं आहे. तिला हात जोडून प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व संकट, सर्व विघ्न नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. अशा रीतीने हा उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, कारण हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व देवी देवतांच्या आशीर्वाद तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळणार आहे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची समस्याही उद्भवणार नाही. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.